21व्या शतकामध्ये तुम्हाला तुमचं लक्ष कुठे द्यायचं हे ठरवता येणं हे महत्त्वाचं कौशल्य मानलं गेलं आहे. म्हणजे एखादा माणूस जर त्याच्या इच्छेने त्याचं लक्ष ठरवलेल्या गोष्टीवर देऊ शकत असेल तर ते एक महत्त्वाचं कौशल्य त्याच्याकडे आहे. तर या एकाग्रतेचे कुठले फायदे आहेत बरं? एकाग्र असणाऱ्या माणसाच्या कामाची गुणवत्ताही नक्की सुधारते. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं काम हातात घेता तेव्हा पूर्ण लक्ष केंद्रित करून तुम्ही ते करता. त्याच्यामुळे ते काम अतिशय जलद आणि कमी वेळामध्ये कमी चुकांमध्ये पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे त्या कामाची गुणवत्ता नक्कीच वाढते. अगदी असंच अभ्यासाच्या बाबतीतही होतं. लक्ष देऊन अभ्यास केल्यामुळं माहिती लवकर लक्षात राहते आणि त्या माहितीचं व्यवस्थित पृथक्करण मेंदू करू शकतो. एकाग्रतेमुळे स्मरणशक्तीही वाढते, कारण एकाग्रतेमुळे तुम्ही माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता आणि माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्यामुळे ती लवकर लक्षातही राहते. त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही तयार असतात. एकाग्रतेचा अजून एक फायदा म्हणजे उत्तम निर्णय क्षमता. एकाग्र मन माहितीचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकते आणि माहितीचं विश्लेषण योग्य प्रकारे केलं की ज्यावेळेस आपण द्विधा मनस्थितीमध्ये असतो तेव्हा योग्य पर्यायाची निवड आपण नक्कीच करू शकतो. अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तणावाची पातळी कमी होते. म्हणजे पहा, जेव्हा तुम्ही एकाच वेळी 10 कामं तुमच्या हातामध्ये आहेत आणि तुम्ही एकाग्रतेने प्रत्येक काम करत आहात, तर एक एक काम जसं जसं कमी होत जाईल तशी तशी तुमची तणावाची पातळी कमी होत जाईल आणि तणावामुळे तयार होणारी चिंतासुद्धा लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या येतात. आता जर तुम्ही एकाग्रतेने एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत असाल, म्हणजेच त्या समस्येवर लक्ष केंद्रित करू शकत असाल, तर वेगवेगळ्या कोनांमधून म्हणजे वेगवेगळ्या अँगलमधून तुम्ही त्या समस्येचा विचार करू शकता. आता यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही असा विचार करता तेव्हा वेगवेगळे उपायसुद्धा शोधून काढू शकतात आणि त्या उपायाचे फायदे तोटे यावर विचार करून आपल्याला त्यावेळेस जे उत्तम ऑप्शन अवेलेबल आहे तो ऑप्शन आपण निवडू शकतो. एकाग्र असणारा माणूस अधिक आत्मविश्वास असलेला असतो, कारण एकाग्रतेने काम केल्यामुळे त्याचे कामं बऱ्याच वेळा यशस्वीरित्या पूर्ण होतात आणि या यशस्वी काम पूर्ण केल्यामुळे त्याच्या स्वाभिमानामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये नक्कीच वाढ होते.